काही काही लोक आम्हाला म्हणता महाराज भाऊकीच्या नाकावर टिचून बंगला बांधलाय. कसा महिला मंडळ लई जळत होती आमची जाव. ते असं बोट मोडून असतं ना, मला तेवढं येत नाही. तिच्या नाकावर टिचून घर बांधलं, बंगला बांधला. अगं पण मेल्यावर घरात ठेवता का? अपने खातिर महल बनाया और आप ही जाके जंगल सोया. एकटच जळत बसतं तिकडं मसन वाट्यात. हाड जले जैसे लकडी की मुली. आता पैसे आहेत, दवाखान्यात गेलं हाड मोडलं की दुसरं हाड बसवा. पण ते जळायला लागलं की लाकडाच्या मुळीप्रमाणे ढणढण जळायला लागतं. हाड जले जैसे लकड़ी की मूली और बाल जले जैसे घास की पोली. कहे तो कबीर सुन मेरी गुनिया, आप गए बस डूब गई दुनिया. इस तन धन देखत नाही नो मे मट्टी मिलाय. काय एवढं या शरीरामध्ये? पाचा तत्वाचा आहे, मातीचं आहे, मातीला मिळून जाणार आहे. पण एवढं नटतं. आरशात पाहिल्याशिवाय आपला दिवस चांगला? आरशात पाहता का? बालपणीचा फोटो बघा. मी बालपणी कशी दिसत होते. एवढं गोड गोजिर रूप दिसतं. आणि आता बघा काय आहे वर्तमानामध्ये. तेव्हा समजून घ्यायचं हे बिघडलं याच्यामुळे. रूप बिघडलं का आरसा बिघडला? जुने कीर्तनकार दृष्टांत रंगून सांगायचे. रूप बिघडलं का आरसा बिघडलं. एक आजीबाई म्हणे यात्रेमध्ये गेली आणि नातवानं नादच लावला, काहीतरी घ्या. बाई माणूस असं आहे की यात्रेत गेल्यावर काहीतरी घेऊन येईल. आणि मग चमकणारं असं चमचम दिसलं. तिच्या लक्षात आलं घरचा आरसा फुटलाय. आणि मग ती गेली आणि त्या आरशावाल्याला तिनं विचारलं, भाऊ हा आरसा कितीचा? त्यानं सांगितलं आजीबाई 50 रुपयाचा. आजीबाईनं आरसा हातामध्ये घेतला आणि पाहिलं, तोंड वाकडं तिकडं केलं. म्हणली मेल्या 50 रुपये घेतो, लुबाडतो, धड तोंड दिसना याच्यात. तो ठेवला आणि दुसऱ्या आरशाला हात लावला. तो म्हणला आजी त्याला नका हात लावू, तो 500 रुपयाचा आहे. 50लाच तोंड एवढं वाकडं तर 500 कसे देतात? आजी म्हणली माझ्यात काय दम नाही का 500चा घ्यायचा? 500चाही हातात घेतला आणि आजीबाईनं तोंड पाहिलं, पुन्हा तोंड वाकडं तिकडं केलं. म्हणली मेल्या साऱ्या जगायला इथं लुटायला आलास का? तो म्हणला काय झालं? अगं म्हणे माझ्या वयात, माझ्या काळात 2 रुपयाला आरसा भेटायचा, पण मी कशी दिसायची? माधुरी दीक्षित. तेव्हा ही तरुण होती बाबा. आता 5000चा आरसा आणला तरी चेहरा चांगला दिसणार आहे का? वेळ निघून गेला. कहे तो कबीर सुन मेरी गुनिया, आप गए बस डूब गई दुनिया. एकदा फोटोला हार लागला, विषय संपला. जोपर्यंत या मृत्यू लोकात आपला श्वास चालतोय ना, ज्ञान देव मौन जप माळ अंतरी. बस झाला आता देह सजवणं, बस झालं आता ह्या देहासाठी जमवणं. आपल्याला असं वाटतं आपल्यावर सगळ्याचं प्रेम आहे. आजोबा मरून पडले एका घरामध्ये. आजोबा मरून पडले एका घरात. आता बाया सरळ बसल्या. त्यांना वाटलं ॲडव्हर्टाईजच कोण होईना अजून. आजोबा मरून पडले आणि मरून पडल्यानंतर त्या आजीला असं वाटलं आजोबा गेले, कारण हातपाय थंड पडले. आवाज दिला, अज्ञान होतं, काही डॉक्टर नव्हते त्यावेळेला. हलवलं, बाबा काही उत्तर देईना. मग अशा वेळेला ती आरडाओरडा करत दारात आली. नौजवान 4-5 पोरं असे रस्त्यातून चाललेले होते. ती म्हणले ए पोरांनो, अरे बाबा तुमचा बाबा गेला म्हणे. पोरं म्हणले असं कसं काय? काय म्हणते हलवतेत, उठत नाही, अंग थंड पडलं. पोरं म्हणले आता तुमचं काही नातेवाईक कुणी नाहीये, आम्हाला सगळी तयारी करावी लागणार. पण मग पोरं आतमध्ये आली आणि खांद्यावर उचलून असं म्हाताऱ्या बाबांना बाहेर नेणार. तो जुना वाडा होता आणि जुन्या वाड्याला ते माळवदाची घरं होती सगळी. त्याच्यामध्ये उंबरठ्याला असा उभा खिळा लागलेला होता. त्या पोरांनी बाबाला जसं खांद्यावर घेतलं आणि बाहेर येताना तो खिळा दणकन म्हाताऱ्याच्या डोक्याला लागला आणि तसंच म्हातारं उठून बसलं. खांद्यावर नेणारे राहिले असतील का? ते भूत म्हणून म्हाताऱ्याला तिथंच टाकलं. मग पोरं गेली पळून. आजीबाईनं कसं तरी ओढत आणलं, बिछाण्यावर झोपवलं. महाराज 1-2 महिने नाही, तब्बल 7 वर्ष म्हातारं जिवंत होतं. किती? 7 वर्ष. 7 वर्षानं म्हातारं खरंच मेलं. आणि पुन्हा पोरं आली आणि खांद्यावर उचलून घेऊन चालली. तेव्हा आजी रडता एकच म्हणायची, बाहेर न्यायचं तर न्या, पण वरचा खिळा पा. तुम्हाला काय होतंय हसायला? तिला सांभाळावं लागलंय सगळं.
बहीण कुणा महिला मंडळ नाही कुणाचे पाऊस पडन का मेल्या मागे सर्व राहिले खरंच कुणी कुणाचं यायचं मग कुंभमेळ्याला थोडा शिल्लक आहे अजून तिथं जाऊन काय काय फोन करता महाराज कुंभमेळा चालू आहे तुम्ही तिकडे काय करता आम्ही म्हणत असतो अरे बाबा आमचे स्वामीजी गेले तिकडेही कुंभमेळा आणि आमच्यासाठी इकडेही कुंभमेळा आहे काय कुंभमेळा घेऊन बसला तिथे जाऊन मनशुद्धी झाली तर कुंभमेळा सिद्ध आहे नाही तर काय उपयोग अंग धुवायसाठी गेलायत काय सांगू का हे म्हणणं सोपं आहे पण आता विषय आलाच आहे महाराज पण बसले आहेत सांगतेस तिकडेही कुंभमेळा आणि इकडेही कुंभमेळा आवडलं तर मनाच्या कुपीत घेऊन जा जरा सरळ बसा जरा माईबाप विनंती सरळ बसा महत्वाचं सांगतेय तिकडेही कुंभमेळा आणि इकडेही कुंभमेळा फक्त 4-5 फरक सांगते तुम्हाला तिकडे त्रिवेणी संगम आहे इकडेही त्रिवेणी संगम आहे तिकडे आहे गंगा यमुना सरस्वती आहे ना सरस्वती बसली का गंगा यमुना सरस्वती तिकडे त्रिवेणीचा संगम आहे पहिला फरक तिकडे त्रिवेणीचा संगम तिकडे गंगा यमुना सरस्वती आपल्याकडे भक्ती ज्ञान वैराग्य त्रिवेणीचा संगम पहिला फरक दुसरा फरक तिकडच्या संगमामध्ये फक्त पाणी आहे तिकडच्या संगमामध्ये फक्त पाणी आहे आणि आपल्या इकडच्या संगमामध्ये सिद्ध तुकोबाची वाणी आहे तिसरा फरक तिकडे जायला पैसे लागतात आमचे वैभव महाराज त्यांचे मामाश्री हे सगळे म्हणले का कीर्तनाला येताना तिकीट काढा म्हणून म्हणले का नाही म्हणले पंक्तीवाल्याने पंक्ती घेतली आयोजकांनी आयोजन केलं तिकीट नाही बिना पैशाचं ऐकायला भेटतंय तिकडे पैसे लागतात इकडे पैसे नाही चौथा फरक तिकडे जाताना शरीर स्वास्थ्य चांगलं लागतं इथे लागतं का कुठेही बसा काळ वेळ नाही काही नाही बसा ऐका कीर्तन करा भजन करा आणि पाचवा महत्वाचा फरक एवढा सगळा आटापिटा करून तिथे संगमावर गेला आणि धक्काबुक्की झाली तर डुबून मरण्याची शक्यता आहे पण इकडे जर डुबलात तर तरुण जाणं निश्चित आहे हा सगळ्यात मोठा फरक इकडे डुबणं आणि तरणं आहे बाबा म्हणून आपल्या वाट्याला हा कुंभमेळा आला ना आपण माझं करत बसलो कीर्तन ऐकल्यापुरतं लोक म्हणतात महाराज खरंच ना तुमच्याकडं पाहिलं की काही नाही हो माणसाच्या जीवनात काय तथ्य आहे पण सोडीत कुणीच नाही सोडलं का तुकोबाराय म्हणले जिजे चल ना मी वैकुंठाला निघालो ते म्हणले जा तुम्हाला काय आयुष्यभर टाळ कुठला म्हशी कोण सांभाळणार असं आहे बाबा सुटा याचा करीतो उपाय जो जो पाय गोविले हे देह तादात्म्य सुटणं इतकं सोपं नाही याला आपण अशी मिठी मारली आहे आणि याला असं आपलं कवळलंय की याच्यातून आपलं मन निघेना अरे जशी एखाद्या तीर्थक्षेत्राला गेल्यावर एखादी धर्मशाळा भाड्यानं घ्यावी किरायानं घ्यावी तसा काहीतरी कर्म आणि भजनानंदाचा आनंद घेण्यासाठी हे घर आपल्याला भाड्यानं मिळालं वस्ती आला प्रातःकाळी निघून गेला तैसे असावे संसारी जगभरी प्राचीनाची डोरी वस्ती आला प्रातःकाळी उठून गेला तैसे असावे संसारी नाही होऊच द्या तुमचं एकदाच त्याच्याकडे बघत जा बिचाऱ्याकडे वाजवताना म्हणजे जमल जरा विठ्ठल विठ्ठल वस्ती कर वस्ती आला काहीतरी करण्यासाठी आलो आपलं कर्तव्य संपलं निघून गेलो सांगतो का देह नव्हे मी हे सरे या देहाचं तादात्म्य धरून बसलोय याची आवड धरून बसलोय जे करायचं ते बाजूला राहिलं त्याच्यामुळे विठ्ठलाचा आनंद घेता येत नाही तुकोबराय म्हणतात हा जर उरला उरे विठ्ठल हा आनंद घ्यायचा असेल तर त्याच्यासाठी संप्रदायात एक साधना सांगितली अभंगाचं दुसरं चरण करत नाही पण नरसिंह सरस्वतीने लिहिलेला गुरुचरित्र ग्रंथ यात असं स्पष्ट वर्णन आहे की कीर्तनात बसल्यावर सुद्धा माणसाचं मन लागणार नाही आताही काही जणांचं मन लागत नाही काही सत्वगुणी रजोगुणी तमोगुणी असतात तमोगुणी बहुतेक वेळेला कीर्तनाला येतच नाही अभिमन्यू दादा आले तरी तोंडात तंबाखू दाबून बसतील 800 सोडून हसलेत म्हणल्यावर काहीतरी एक तर तमोगुणी कीर्तनाला येत नाही आले तरी असं आहे रजोगुणी येतात पण चुका काढतात
सत्वगुणी बसतात आणि नितध्यासन करतात. आम्ही जे ऐकलं, जसं रवंत म्हणतात, पशु पक्ष्यांनी तो चारा खाल्ल्यावर ते एका जागेवर बसून रवंत करतात ना, तसं श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठांचं चिंतन ऐकलं, काही आत्मज्ञानाचं चिंतन ऐकलं की ते एकट्यात बसून त्याचं रवंत करायचं असतं. कारण का, हा देह जो सार्थकी लावायचा आहे तो पुन्हा नाही. देहाच्या आसक्तीमध्ये सारं जीवन चाललं बाबा, सारं जीवन चाललं. कीर्तन ऐकले तरी आमचा मोह सुटेना. एक साधा प्रश्न सगळ्यांना विचारते. मी आता कीर्तन झाल्यानंतर माझी पिशवी उघडली आणि तुम्हाला 2 मूर्त्या मला दाखवायच्या आहेत. एक रामाची आहे आणि एक रावणाची आहे. नीट ऐका. एक रामाची आहे आणि एक रावणाची आहे. तुम्ही कोणत्या मूर्तीला हात लावता? पंगत नाही झाली काय? जर मोठ्यानं म्हणा, का सुळावर देणार आहे का पुरुष मंडळ? असं जरा मोठ्याने म्हणा. रामाची, रामाची बरोबर का? अवघडच आहे हे सगळं. रामाची का? मग म्हणा ना मोठ्याने, रामाची. बर, रावणाची हात नाही लावणार? रामाची दगडाची आणि रावणाची सोन्याची. आता पोटात रावण आहे, तोंडावर राम आहे. असं कसं होईल बाबा? म्हणजे कीर्तना सुटलं बसलं तरी आमचा मोह जायला तयार नाही. काय कीर्तन आम्हाला कळणार? काय आम्हाला अनुग्रह कळणार? काय आमचं देह तादात्म्य सुटणार? इतकं सोपं नाही. सारखं मन पळतंय, सारखं लाहो करायला वेळ कुठे? जगाची धुनी कोण धुत बसणार? मन चंचल चपळ जाता तान लगे वेळ, जाता तान लगे वेळ, जाता तान लगे वेळ. मन चंचल चपळ जाता तान लगे वेळ, जाता तान लगे वेळ, जाता तान लगे इतकं चंचल आहे. कृत यह मन की अटपटी, झटपट लखे न कोय. झटपट लख जाय तो चटपट दर्शन होय. याला बांधून ठेवणं हे सारखं संसाराकडे. बरं, आपण त्या काकड्यापासून रडतोय, संसार दुःख मूळ. रडतो की नाही? रडतो की नाही सांगा मला? रडले ना? इमानदारीनं वरती हात करा बरं. कोणाकोणाची लग्न झाले? इमानदारीनं वरती हात करा. कुणाकुणाचे लग्न झालेत? अगं बाई महाराज, सगळे संन्याशीच बसले तिथे. ह्याही संन्याशी आहेत. म्हणजे इतका कटाळा आलाय का वर हात करायची पण इच्छा नाही यांना. एवढा कंटाळा येऊन सुद्धा आमचं मन पुन्हा तिथेच फसतंय. समर्थ रामदास सत्संगाला बसायचे आणि बसल्यानंतर लोक असे बसायचे, कुणी जांभळ्या द्यायचं, कुणी स्वतःच्या हातात घड्याळ असून दुसऱ्याला टाइम विचारायचं. जेला कटाळा आला ना ते शेवटी असंच करीत असतात. 11:15 11:15 दरम्यान त्यांना जर वाटलं ना लयच वेदांत सुरू झालाय, मग किती वाजले रे, म्हणजे हे इथून सुरू होतं बायांचं. बाई काय करा, उद्याच्या भाजीला काय काही कळच ना. म्हणजे विषयच नाही बोलायला, काहीतरी बोलायचं. असंच सत्संगामध्ये सुरू राहायचं. समर्थांनी बघायचं ना अभ्यास करायचा. एक दिवस समर्थ सगळ्यांना म्हणले, अरे बाबा, मी करता ऐसे म्हणसी, तेने तू कष्टी होसी, राम करता म्हणता पावसी, यश कीर्ती प्रतापे. दासबोध वाचा तुम्ही. ते म्हणले, अरे कशाला मी माझं करता, हे सगळं सोडा. लोक म्हणले, महाराज सुटायलाच तयार नाही. आम्ही एवढा सोडायचा प्रयत्न करतो पण सुटायलाच तयार नाही. महाराजांनी एक कृती केली. पावसाळ्याचे दिवस येईपर्यंत रोज सत्संग केला. पावसाळ्याचे दिवस आले, एक पिंपळ वृक्षाचं झाड त्या सत्संग हॉलच्या समोर होतं आणि त्या झाडाजवळ अशी मुठभर साखर टाकली. आता मुंगळे आणि मुंग्या पावसाळ्यात जास्त, एवढं तरी पटतंय ना, मुंगळे आणि मुंग्या. ते अर्ध झाड भरलं महाराज सत्संग सांगेपर्यंत. अर्ध झाड भरलं आणि भरेपर्यंत महाराजांनी प्रवचन चालू ठेवलं. अर्ध झाड असं भरलेलं दिसलं की चालू प्रवचनातून महाराज उठले. सगळ्यांना माहितीये समर्थांना फक्त एक लंगोटी असायची, पूर्ण अंग उघडं. जाम समर्थ काही लांब नाही तुमच्यापासून. समर्थ रामदास स्वामी फक्त लंगोटीवर, पूर्ण देह उघडा. आणि सगळे असे बसलेले. महाराजांनी ते झाड अर्ध्यात भरू दिलं आणि तसेच्या तसे उठले, पळत गेले आणि त्या झाडाला अशी मिठी मारली. आता मिठी मारल्यानंतर मुंग्यान मुंगळे अंगावर चढले, काय गुदगुले केले असतील का?
ते मुंगळ्या तरी बिचाऱ्या गरीब आहे, पण ते मुंगळे एवढे आगाऊ आहे. ते जर माणसाचं मांस धरलं तर तुटते न पण मांस सोडत. काय काय मुंगळे इतके चिटकून बसता. मुंगळ्याचे सांगते मी, तुम्हाला काय झालं हसायला? एवढे चिटकून बसला महाराज, तुटायची वेळ होती पण ते काही सोडत नाही. महाराजाच्या अंगाच्या चिळकांड्या उडाल्या, रक्ताच्या सगळ्या धारा लागल्या आणि महाराजांनी मोठ्या मोठ्यानं ओरडायला सुरुवात केली, वाचवा वाचवा. 2-3 शहाणे समोर बसून कीर्तन प्रवचन रोज ऐकायचे. ते म्हणले हे तर येडं निघालं, महाराजाला तर आम्ही शान समजित होतो म्हणून याचा अनुग्रह घेतला. ते 2-3 जण शहाणे म्हणणारे महाराजांच्या जवळ गेले, म्हणले स्वामी का रडताय? ते म्हणले अरे मुंगळे मुंग्या फार चावतायत, मला त्रास सहन होईना. त्यांनी सांगितलं महाराज मिठी तुम्ही मारली आहेत, फक्त ती सोडा म्हणजे यांचं चावणं सुटेल. महाराज म्हणले संसाराला मिठी तुम्ही मारली आहे, फक्त ती सोडा म्हणजे चावणं सुटेल. विठ्ठल विठ्ठल ही मिठी सुटावी, हा मोह दूर व्हावा म्हणून लाहो करा. काय होईल त्यानं? काळ सारा चिंत नाही. महाराज फक्त काळच दूर जाईल का? पुन्हा या देहाचं काही भरण पोषण नाहीये का? महाराज म्हणले अरे गीतेचं त्याचं तत्व आहे, जो होय मज अनन्य शरण त्याचे निवारी मी जन्म मरण. या लागी शरणांगता शरण मीच ऐकू अनन्यश्चिंतयंतो मा ये जनापयुपासते तेषाम नित्यभियुक्तानाम योगक्षेम वहाम्यहम. अभंगाचं 3रं चरण. पाळनाची नाही चिंता, पाळनाची नाही चिंता,
तुम्ही काही धक्का लागू दिला नाही अंगाला. भजन केलं का? मनमुनीला हो करा, काय होईल? देव सांभाळेल ना बाबा सगळं. त्याचं तत्व आहे. तुकोबरायांचा एक प्रसिद्ध अभंग आहे, माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव आपणची देव होय गुरु. हा अभंग म्हणताना कधीतरी डोळ्यात पाणी येतं का? एवढ्या दिवसाचा हरिपाठ चालू आहे, एवढ्या दिवसाचं भजन चालू आहे. हा अभंग सिद्ध तेव्हा होईल ना जेव्हा देवानं आपल्यावर केलेली कृपा आठवेल. जन्म झाल्यापासून आतापर्यंत इथे बसलेल्या माई बापांवर कुणावर कधी ना कधीतरी विठ्ठलाची कृपा झाली असेल का नाही? तुम्ही उगाच कीर्तनाला आलात का? आज मी इथे व्यास मंचावर उभी आहे, महाराज बसलेले आहेत, माझी भावंड गातायत, ही दोघं वाजवतायत, काहीतरी कृपा आहे की नाही याचा आठव कधीतरी झाला पाहिजे. भांडायला देवाला आपण तयार होतो. तुकोबराय म्हणतात कधी जरी त्याच्या जवळ बसा. हा अभंग म्हणताना 100% डोळ्यात पाणी आलं पाहिजे. ए देवा माझ्या विठोबाचा, ए देवा काही नव्हतं माझ्याकडे, देवा तुला कधीतरी म्हणलो असेल, देवा काय रे माझे हे हाल, जगाला एवढं दिलं माझी फाटकी जोळी, ए देवा माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव आपणची देव होय गुरु. पडिये देह भाव पूर्वी वासना अंती ते आपणा. माझं म्हणताना काहीतरी झालं पाहिजे, काहीतरी अनुग्रहित झालं पाहिजे ना बाबा. आणि त्याला एकदा माझं म्हटलं की तो आपला सगळा योगक्षेम चालवतो. तुका म्हणे घालू तयावरी वाहू हा संसार. हे तुकोबरायांचे अनुभवाचे बोल आहेत. जीवन जगत असताना कधीतरी त्याच्यावर सोपून बघा. बैलगाडी खाली चालणाऱ्या कुत्र्याला असं वाटतं मी चाललं नाही तर गाडीच बंद होईल. जुन्या लोकांना माहिती आहे. आणि मग ते कुत्रं चालतं वरून गाडी चालते. खरंच कुत्र्यामुळं गाडी चालते का ती? मग का मीपणाचा डिंगोरा. लोक म्हणतात महाराज मी जर गेलो तर घर परिवाराचं कसं होईल? आम्ही म्हणत असतो तू मर, तो 10व्याला सप्ताह करू आम्ही, तू मरून तर बघ. अरे इथे कुणाचं कुणा वाचून? चालणारं कुत्रं हाड सापडतं म्हणून हाड तोंडामध्ये घेतं आणि चावता चावता त्याच्याच हिरड्यातून जसं रक्त निघतं, पण ते आनंदी होतं की मी चावून चावून या हाडातून रक्त काढलं. वेड्या ते रक्त तुझंच आहे. तसं इथे राबून 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 जीवन बर्बाद झालं, पण आपलं किती बर्बाद झालं हे सुद्धा कळेना. क्षणभर सुखासाठी सगळं वाया घातलं. काय आहे महाराज? क्षण हाची करावा विचार, तरावा या पार भव सिंधू. पुन्हा हातातून गेलं की सुटलं की नाही. उठ जाग मुसाफिर भोर भैया ब्रैन कहा जो सोवत है, जो सोवत है सो खोवत है, जो जागत है सो पावत है. उठ नींद से आँखियां खोल जरा और अपने प्रभु से ध्यान लगा, यह प्रीत करण की रीत नहीं, प्रभु जागत है तू सोवत है. अरे त्याला झोप आहे का? सांगा ना मला. सगळ्या सृष्टीचं सर्जन तो करतो. काही लोक म्हणतात आमचं कसं होईल? अरे चिंता कशाला करता? त्याच्यावर सोपवा. जेव्हा दात नव्हते तेव्हा आईच्या स्तनात दूध त्यानंच दिलं ना. आता दात आहे तर तो खायला देणार नाही का? पण आपला त्याच्यावर विश्वास बसेल तेव्हा. गीता सांगते श्रद्धावान लभते ज्ञानम तत्पर संयतेंद्रिय. त्या कौरवांच्या विरोधात जाऊन पांडवांना सांभाळलं. स्वतःसाठी सोन्याची द्वारका अश्विनी कुमाराच्या मदतीनं तयार केली. सगळ्यांचं स्वप्न असतं अन्न वस्त्र निवारा. देवालाही काय राहावंसं वाटलं नसेल का? पण देव त्या घरामध्ये किती काळ राहिले हे माऊलींचा हरिपाठच आपल्याला सांगेल. ज्ञानदेव म्हणे व्यासांची या द्वारकेचा राणा कशासाठी पांडवांच्या घरी राहिला? काही लोक म्हणतात आत्याची मुलं होती. जर तिथे सगळे सोयरे होते तर दानव कुळातला प्रल्हाद कोणता नातेवाईक होता? अरे ऊंच नीच काही नेनो भगवंत तिष्ठे भाव भक्ती देखोनिया. फक्त त्याच्यावर श्रद्धा ठेवा. चोखोबांवर एवढे संकट आले, चोखोबांनी चिंता केली नाही. चोखोबाची बहीण झाला सरंगधर, वहिनी उघडा दार हाका मारी. महाराज सेना महाराजांना दर्शन दिलं, नावी बनले स्वतः. नरहरी महाराजांना दर्शन दिलं, संतांवर कृपा केली. ते संत याच महाराष्ट्रातले आहेत. जर त्यांच्यावर एवढी कृपा होते, कधीतरी विचार करा आपल्यावर का होत नाही? का होत नाही? आपण कुठेतरी आपल्या मनात वाकडेपणा आहे. माऊलींची एक प्रसिद्ध ओवी आहे, झडझडोनी वाहिला निग ये भक्तीचे वाटे लाग, जेवी पावसी अव्यंग निजधाम माझे. कुठे भक्तीचं अव्यंग? आपल्याला अजून भक्ती सापडलेली नाही. ज्याला आपण भक्ती म्हणतो ते फक्त ढोंग आहे, भक्ती नाही. कारण खरी भक्ती जर साध्य झाली तर मन संसारात लागतच नाही. तुकोबरायांचं मन खाण्यापिण्यामध्ये होतं का? जया परमार्थाची चाड त्यांनी सांडावे लिगाड. काय खातो आम्ही कासया सांगते. बाई आली एक ठकवायला, तुकोबराय म्हणले जाई ओ माये न करी सायास, आम्ही विष्णुदास तैसे नोय. ना काम बाधित करतो ना क्रोध बाधित करतो ना मनाची आसक्ती. हे सगळं भावाव त्या देवावर लोटून दिला आणि देवा
तू आता आम्हाला सांभाळ. आणि देवाने सांभाळलं. एक शेवटचा प्रसंग सांगायचा आहे महाभारतातला. एक शेवटचा प्रसंग आहे. कौरव पांडवांना सम्मिलित करण्यासाठी भगवंतांनी खूप प्रयत्न केला, झाले नाही. दुर्योधन म्हणायचा सुईच्या टोकावर बसेल एवढी जागा सुद्धा मी बिना युद्धाची देणार नाही. देवाचं शहाणपण संपलेलं होतं. अनेक प्रसंग आले, अनेक संकट आले, सगळा सामना झाला. अगदी शेवटचा प्रसंग महाभारतातला आपण अभ्यासू आहात, आपण वाचला असेल, ऐकला असेल. देवानं सोडलं नाही भक्तांना. त्याचं ब्रीद आहे, भक्ता राखे पायापासी दुर्जनाशी. त्यानं ते सिद्ध केलं. गंमत अशी झाली, सगळ्या कौरवांचा नाश झाला आणि आता हस्तिनापूरचं राज्य पांडवांच्या हातामध्ये येणार आणि प्रातः समयाला राज्याभिषेक होणार. कुणीतरी येऊन बातमी सांगितली, तो आंधळा माऊली, त्याला रागे भरतात, आंधळा मोहे नाशीला, म्हातारा मोहे नासीला. तो आतूनही आंधळा होता आणि बाहेरूनही आंधळा होता. आता शेवट आला तरी त्याला कळेना. झालं काय? गंमत अशी झाली, विदुरजी आले, सगळे लोक जमले आणि त्यांना सांगितलं, अहो आता म्हणले धर्मराजा गादीवर बसायचा आहे. वा वा म्हणले, मला आनंद आहे. डोळ्याला पट्टी बांधून गांधारी त्या ठिकाणी आली, तिलाही आनंद झाला. पण हा जो म्हणत होता मला आनंद झाला, याला खरा आनंद नव्हता. तो म्हणला असा आहे, सगळं आनंदाचं आहे, फक्त एक इच्छा राहिली आहे. आता पांडवांच्या बाजूनं विचार करणारे लोक म्हणले, जाऊ द्या, सगळं संपलंय बिचाऱ्याचं, मागून मागून काय मागणार आहे, एखादं घर मागेल, खायला अन्न मागेल, आधार मागेल. धृतराष्ट्राने काय मागितलं असेल? सगळ्यांना सांगितलं, काही नाही, मला कुणालाच भेटायचं नाही, पण मला फक्त एकदा भीमाला मिठी मारायची आहे. काही करा, पण भीमाला माझ्या समोर हजर करा. आता भीम असे होते महाराज, बलाढ्य. हा निरोप भीमदादापर्यंत पोहोचल्याबरोबर भीम लागले ना उड्या मारायला. ते म्हणले, याला म्हणतात काकाचं आणि पुतण्याचं प्रेम, यांना काय माहिती यांचं काय होणार आहे. ते म्हणले, याला म्हणतात निष्ठा. कुणाला नाही काका भेटणार, पण ह्या भीमाला भेटणार. कृष्ण म्हणले, लय उड्या मारू नको, तुला कळत नाही ते काय चाललंय म्हणून. ते म्हणले, नाही नाही, सगळं संपलं. अरे ज्याचं संपलं ते आता कशाला कटकारस्थान करेल. भगवान श्रीकृष्ण मनातल्या मनात म्हणतात, तो कौरवाचा बाप आहे, कटकारस्थान नाही करणार तर आंधळा शोभेल कसा. सगळी गीता त्याला समजली नाही. त्या गीतेमध्ये त्यानं एकच प्रश्न वारंवार विचारला, धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेता युत्सवा मामका पांडवा चैव किम कुर्वत. माझी मुलं कुठेच सांगा, बाकीची गीता मला कळत नाही, माझे लेकरं कुठेच सांगा. असा जो मोहानं ग्रासला, त्याच्या मनात काय चांगलं असेल का? भगवंताला हे कळालं. दुसरा दिवस प्रातःसमय झाला, सूर्याच्या किरणेबरोबर स्वाहाकार सुरू झाला आणि राज्याभिषेकाची तयारी झाली. झाल्यानंतर भगवंत सावधच होते. भीमदादा ही गदा घेऊन तयारच होते. म्हणले, बस आता काही नाही, काका एवढा प्रेमानं जवळ येऊ पाहतोय, मिठी मारू पाहतोय, आता मलाही भेटायला काय हरकत आहे. सगळे महाराज, सभा भरलेली, गांधारी माता आल्या, धृतराष्ट्रांना महलामध्ये आणलं आणि असे सगळे समोरून येत 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 असताना भगवान श्रीकृष्णांनी सैनिकांना आवाज दिला. आणारे म्हणले ते. आता काय आणा म्हणले, याच्याकडे लोकांचं लक्ष लागलं. भीम असा जवळ जवळ आला आणि काका मी आलोय असा आवाज दिला. भीमाच्या मनामध्ये काही नाही, निष्कपट. पण त्या जोडीला भीमाला थोडा अहंकारही झाला. बघा, माझ्यावर प्रेम होतं ना, आता मलाच मिठी मारायचं, यांच्या कुणावर जीव काकाचा नाही, आता मलाच मिठी मारायची. म्हणून भीमदादा जसे जसे जवळ येत होते तसं निर्वाणी गोविंदो असे मागे पुढे, काहीच साकडे पडो नेदी. या अर्थाने भगवंत म्हणले, भीमा मागे हो. अरे म्हणले, कृष्णा देवा मला भेटू दे, म्हाताऱ्याला पश्चाताप झालाय. अरे असं काय करतो, किती वेळेला आमच्या मध्ये येणार आहेस तू, कशाला आता येतो, आमचं आम्ही पाहून घेतो ना बाबा. चांगले दिवस आले की लोक मध्यस्थीलाच विसरून जातात, जे ना आपलं जमिलेलं असतं. आता कशाला म्हणले, तू तुझं घर, तुला काय बायका पोरं नाही का, झालं म्हणले तुझ्या घरी, आता काका भेटतोय तर कशाला मध्ये थिणगी लावायला आला. देव म्हणला, बघा ज्याचं करावं बोलते म्हणतं आपलंच खर. भीमाला असं लोटलं आणि सैनिकानं भीमासारखा दिसणारा लोखंडाचा पुतळा असा जसा म्हाताऱ्याच्या समोर मांडला आणि भीम म्हणून धृतराष्ट्रानं जशी मिठी मारली तशी त्याचं पाणीच झालं आणि मग भीम चक्कर येऊन पडला. म्हणला, आपली तर वाफच झाली असती, आपली तर वाफच झाली असती. हा देव का कुणास ठाऊक आमच्या मूळ स्थानावर आहे. हा वारंवार आम्हाला वाचवतो आणि स्वतःचं देव पण पणाला लावतो. अभंगाचं शेवटचं चरण. तुका म्हणे जीवासाठी, ए तुका म्हणे जीवासाठी,
ग